नमस्कार मंडळी, आनंदी किचन या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, खिचडी हा प्रकार आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. आज मी दलिया खिचडी दाखवणार आहे. हा खिचडीचा थोडा वेगळा प्रकार आहे. अत्यंत पौष्टिक, आरोग्यदायी पण तरी देखील चविष्ट असा हा प्रकार. माझे नागपूरचे सबस्क्रायबर शेखर सोनक यांनी दलिया खिचडीची खास मागणी केली होती. त्यांच्यासाठी तर ही रेसिपी आहे, पण तुमच्या सगळ्यांसाठी देखील ही रेसिपी. सगळ्यांना एकच विनंती, ही अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण झटपट बघून घेऊयात. इथे मी अर्धा वाटी दलिया घेतलेला आहे, अर्धा वाटी मूग डाळ, त्यानंतर आपण कॉर्न घेणार आहोत, मटार, त्यानंतर चिरलेला कांदा, चिरलेलं गाजर, चिरलेली भोपळी मिरची, चिरलेले टोमॅटो, एक मिरची, त्यानंतर हिंग, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. सगळ्यात अगोदर आपण एका बाउलमध्ये मूग डाळ आणि दलिया घेणार आहोत आणि ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. पाण्याने स्वच्छ धुवून झालं की यात आपल्याला पाणी घालायचे आणि 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे. ही दलिया खिचडी आपण कुकरमध्येच करतोय, त्यामुळे कुकर लगेचच गॅसवर ठेवायचा आहे आणि फोडणीची तयारी करायची. यामध्ये मी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा तेल घातलंय आणि 1 चमचा तूप घातलेला आहे. हे व्यवस्थित तापलं की त्यानंतर आपल्याला त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यात जिरं घालायचंय. जिऱ्यानंतर आपल्याला हिंग घालायचंय. हिंग घातल्यानंतर आपण यात लसूण घालणार आहोत. लसूण हा ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका. त्यानंतर कढीपत्त्याची फोडणी द्यायची. आपल्याला फोडणीसाठी आता कांदा घालायचा आहे. कांदा छानपैकी लालसर परतायचा आहे आणि कांदा परतून झाला की आपल्याला यात टोमॅटो परतून घ्यायचे आहेत. टोमॅटो परतून झाला की आपल्याला यात अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, म्हणजे संपूर्ण भाज्यांना ते मीठ लागू शकेल. यानंतर आपण इथे वाटाणे ऍड करतोय, कॉर्न ऍड करतोय, त्याच्यानंतर गाजर, त्यानंतर सिमला मिरची. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर यात कोणत्या भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. छानपैकी भाज्या आपल्या परतून झाल्यात. आता आपण यात हळद घालूयात आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूयात. यात मी 1 मिरची देखील वापरली आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे भिजवलेले मूग डाळ आणि दलिया आता यात घालणार आहोत. हे मिश्रण आपण आता छानपैकी परतून घ्यायचे आणि परतून झालं की आपल्याला यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीचा स्वाद दलिया खिचडीला खूप छान येतो. आणि पाण्याच्या अचूक प्रमाणासाठी तुम्ही ज्या वाटीने दलिया मोजून घेतलेला होता त्याच वाटीने तुम्ही 4 वाट्या पाणी घालायचं आहे. हे एकदम अचूक प्रमाण आहे. याने तुमची खिचडी उतू देखील जाणार नाही आणि बेचव देखील होणार नाही. भाज्या परतत असताना आपण मीठ घातलेलंच होतं, पण ते अर्धा चमचा होतं, त्यामुळे आता आपल्याला इथे अजून अर्धा चमचा मीठ घालायचंय, म्हणजे आपल्या खिचडीची टेस्ट अगदी प्रमाणात होईल. आता इथे आपल्याला कुकरच्या 3च शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यावर आपल्या खिचडीची कन्सिस्टन्सी बघा. वाव, जस्ट अमेझिंग. एखादी रेसिपी जर तुम्ही अचूक प्रमाणात केली ती अतिशय उत्तम बनते. आता आपण यावर छानशी कोथिंबीर घालूया आणि सर्व करायला घेऊया. खूप चविष्ट आणि आरोग्यदायी अशी दलिया खिचडी तयार झालेली आहे. ताटात वाढून घेताना तुम्ही यावर तुपाची धार घालायला विसरू नका.
काय मग दलिया खिचडी करून बघणार ना? आणि केल्यानंतर मला कळवायला अजिबात विसरायचं नाहीये. अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आनंदी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये.